नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास। सूचनाकार फुलाजी महादू गायकर यांच्यातर्फे जनतेला सूचित करण्यात येते की मौजे कुशविली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील वादग्रस्त जमीन सर्वे नंबर 100 हिस्सा नंबर 1, 2, 3, 4 क्षेत्रफळ 6 एकर 5 गुंठे मिळकत असून या मिळकतीचे मूळ मालक माझे आजोबा गोपाल धोंडू पाटील उर्फ गायकर हे आहेत। तर सदर मिळकत ही सन 23 माहे फेब्रुवारी 1942 रोजी माझे आजोबा यांनी खरेदी खताने पांडुरंग शिवरामराव राणे यांच्याकडून कायमस्वरूपी विकत घेतली आहे। परंतु माझे आजोबा गोपाळ धोंडू पाटील सन 1948-49 दरम्यान मयत झाले असून सदरील जमिनीस वारसा हक्कानुसार कैलास गोपाळ धोंडू पाटील यांचे एकमेव वारस महादू गोपाल गायकर यांचे नाव सदर जमिनी मिळकतीच्या सातबाऱ्या उतार्यावर फेरफार क्रमांक 114 नुसार लागण्यात आले आहे। परंतु माझे वडील महादू गोपाल गायकर यांचा अशिक्षितपणाचा अज्ञाताचा फायदा घेऊन अनंत बाबू गायकर यांचे मोठे भाऊ गणपत बाबू गायकर यांनी 1987 रोजी सदर मिळकतीबाबत तोंडी वाटप करून वाटपाचा फेरफार चुकीचा घडवलाय। तसेच 1942 साली बनावट सह्या घेऊन तलाठी यांना संगमत करून चुकीच्या पद्धतीने फेरफार नंबर 367 मधून सर्वे नंबर 101 मधून माझे वडील महादू गोपाळ गायकर यांचे नाव कमी करून अनंत बाबू गायकर यांनी संपूर्ण जमीन मिळकत ही स्वतःच्या नावे करून घेतली आहे। ज्यावेळी सदरील इसम अनंत बाबू गायकर यांनी 2010 मध्ये सदरील मिळकत मोजणी करिता सर्वे अधिकारी जागेवर मोजणी करण्याकरिता घेऊन आले असता त्यावेळेस आम्हा सदर मिळकतीबाबत माहिती झाली। माहिती मिळाल्यानंतर आम्ही तहसीलदार कार्यालय अंबरनाथ येथे जाऊन सदर मिळकतीबाबत जुने सातबारे फेरफार खरेदी खत मिळवले असता आम्हाला सदर मिळकतीची माहिती झाली की आमच्या वडिलांची फसवणूक झाली आहे। सदर मिळकतीत आमचा पूर्वीपासून ताबा आहे, पण नावे वडिलांचा पुतण्या अनंत बाबू गायकर यांनी स्वतःच्या नावाने संपूर्ण सातबारा मिळकत करून घेतलेले आहे। त्यावेळेस मी फुलाजी महादू गायकर स्वतः मुलगा असून मी लगेचच कोर्टात दावा दाखल केला। सदरील केस नंबर 569/12 असा दावा दाखल असून सदरील मिळकतीत कोर्टातून जैसे थे स्टे ऑर्डर मिळाले असून मनाई हुकूम डिक्लेरेशन दाखल असून देखील सदरील इसम अनंत बाबू गायकर हे वारंवार सदरील जमीन मिळकत विकण्याकरिता बिल्डर एजंट घेऊन येत आहेत। तसेच सदरील जमीन मोजण्याकरिता आजपर्यंत 3 वेळा सर्वे अधिकारी घेऊन आलेले आहेत, परंतु सदरील जमीन ही आमच्या वडिलांच्या मिळकतीची ताब्यातील असल्या कारणाने सदरील जमीन विकण्यास व मोजणीस आम्ही प्रत्येक वेळी तीव्र नकार हरकत घेतलेली आहे। त्यामुळे तमाम जनतेस बिल्डर एजंट व गावकरी रजिस्टर ऑफिस भूमी अभिलेख यांस कळविण्यात येते की सदरील मिळकतीबाबत न्यायालयात दावा दाखल असून सदरील प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्या कारणाने सर्वे नंबर 100 हिस्सा नंबर 1, 2, 3, 4 जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये। रजिस्टर ऑफिस यांनी खरेदी खत भूमी अभिलेख यांनी मोजणी करू नये। सदर जमिनीबाबत असे काही गैरसमजल्यास सदरील इसम बाबतीत न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल, याचा जाणीवपूर्वक सर्वांनी विचार करावा। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।